आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांच्या घरात वेगवेगळे फराळाचे पदार्थ केले जातात। तर आज आपण मस्त साबुदाणा आणि मखाना मिक्स हे खीर पाहणार आहोत, जे अतिशय पौष्टिक आहे आणि पोटभरीचं आहे। एक वाटी जरी तुम्ही खाताल तर बराच वेळ तुम्हाला भूक लागणार नाही आणि त्याचबरोबर पोट गच्च भरल्यासारखं वाटतं। साबुदाणा मखाण्याची दाटसर आणि चविष्ट खीर कशी करायची ते पाहूया। त्यासाठी इथे मी रेग्युलरची आपली जी वाटी असते आमटीची भाजीची, त्या वाटीने साधारण 4 तासापूर्वी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे साबुदाणा धुवून त्यावर थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवलेला होता। छान मऊसूद असं भिजल्या गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। हाताने याला छान मोकळा सुटसुटीत करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता छान भिजल्या गेलेला आहे। तर साबुदाणा कसा भिजवायचा हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर साबुदाण्याची खिचडी कसा करायला पाहिजे आणि त्यासाठी साबुदाणा कसा भिजवायला पाहिजे मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर साबुदाणा मखाण्याची खीर करत आहोत, तर त्यासाठी 2 गच्च वाटी इतकं इथे मी मखाने कमी गॅसवर छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। असं भाजून घेतल्यामुळे आपले मखाने छान चविष्ट होतात आणि शिवाय आपल्याला पावडर करायचं असेल तर पटकन याचा पावडर होतो आणि खिरीमध्ये टाकलं की तर खिरीचा सगळा फ्लेवर या मखाण्यामध्ये उतरतो। तर भाजून घेणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण अर्धी वाटी मखाने, 10 ते 12 इथे मी बदाम घेतलेले आहेत आणि सोबतच 5 ते 6 काजू घेतलेले आहेत। ते सगळं मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरून घ्यायचं आहे। दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी आपल्याला मोकळा सुटसुटीत केलेला साबुदाणा एका हाताने टाकायचा, दुसऱ्या हाताने या पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे काठी गुठळ्या होत नाहीत। दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला यामध्ये मिक्स करायचं नाही साबुदाणा, हे लक्षात ठेवा। तर या पद्धतीने पूर्ण दूध घेतल्यामुळे चवीला छान खीर होते। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता इथे आपला हे मखाना, काजू, बदामचं पावडर सुद्धा तयार झालेलं आहे। यामुळे आपल्या खिरीला छान दाटसरपणा येतो आणि शिवाय दुप्पट चवीची खीर तयार होते। आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे, साबुदाणा थोडंसं शिजू द्यायचं यामध्ये। आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे शिल्लक राहिलेले मखाने आणि त्याचबरोबर साखर। ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजत ठेवलेलं होतं त्याच वाटीने 1.5 वाटी इतकं साखर टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन 4 चमचे यामधले कमी करू शकता। तर हे भरपूर असं गोडीची खीर आहे। तर आमच्या घरात खीर म्हटलं की छान गोड असलेलंच आवडतं। जर तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं कमी टाकू शकता। तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा सुद्धा छान शिजल्या गेलेला आहे। अगदी काही मिनिटामध्ये हे साबुदाण्याची खीर तयार